ओके. पहिल्यांदा स्वप्नील सर, तुमचं खूप खूप थँक यू की तुम्ही मला इथं बोलवलंय आणि मला बोलायची संधी दिली. आणि सर्व विद्यार्थ्यांना मी सांगेन की स्वप्नील सरांनी माझं प्रसादचं खूप डिसेंट आणि खूपच आदरपूर्वक इंट्रोडक्शन करून दिलं. म्हणजे आदरणीय हा शब्द सरांनी वापरला, मला सर याची सवय नाहीये, कदाचित मी तुमच्याच एजचा आहे. तर ही तुमचं म्हणजे तुमचं खूप हंबलनेस आहे की तुम्ही या वेनं टॉक करता. सो आय रिअली फील गुड अबाउट द वे यू इंट्रोड्यूस द थिंग्स. फर्स्ट ऑफ ऑल तुमच्या सर्व जे काही पार्टिसिपेंट्स आहेत त्या सर्वांचं पहिल्यांदा स्वागत. आणि आजचा विषय जसं सरांनी म्हटलं की आपण निबंधाविषयी बोलणार आहोत की निबंध लेखन हा काय असायला पाहिजे, तो काय इम्पॉर्टंट आहे फर्स्ट ऑफ ऑल. आणि निबंध लेखन करत असताना किंवा निबंधाची सुरुवात किंवा तयारी करत असताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत आणि ओव्हरऑल त्याची प्रिपरेशन सुद्धा कशी केली पाहिजे याच्याविषयी मी एक बोलणार आहे. ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा जाऊया की व्हाय एसे इज सो इम्पॉर्टंट, म्हणजे निबंध इम्पॉर्टंट का आहे. ठीक आहे. तर आता राज्यसेवेचा पॅटर्न सुद्धा बदललेला आहे आणि तो युपीएससीच्या लेवलला पॅटर्न गेलेला आहे. ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये एसे म्हणजे निबंध हा आपल्याला लिहायचा आहे आणि तो एक पेपर असतो जो 250 मार्क्सना तो पेपर असतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 निबंध लिहायचे आहेत. ठीक आहे. तर हे तर सर्वांना माहिती आहे की 250 मार्क्सला निबंध लिहायचा आहे आणि त्याच्यामध्ये 2 निबंध लिहायचे असतात आणि एक निबंध 125 मार्क्सला असतो. त्यामुळे इथून पुढे युपीएससी असेल किंवा एमपीएससी असेल, 2023 चा जो काही अटेम्प्ट असेल त्या अटेम्प्टला आपल्याला निबंध लिहायचे आहेत आणि त्यामध्ये एक निबंधाचा पेपर असेल आणि तिथं 2 निबंध लिहायचा आहे. आता 2 जे निबंध लिहायचे आहे, जसं मी म्हटलं की 125 मार्क्सला एक निबंध, अशा प्रकारे निबंध असतील. मग ते किती लिहायचे आहेत? तर जी गाईडलाईन असते त्यानुसार प्रत्येक 125 मार्काचा जो काही निबंध आहे तो 1000 ते 1200 शब्दांमध्ये लिहायचा असतो. आता 1000 ते 1200 शब्द म्हणजे किती असतात? तर आपण जर आपल्या पेजेस म्हणजे एक पेज समजा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक हे पेज आहे. ठीक आहे. तर हे एक साईड आणि ही दुसरी साईड असं जर पकडलं तर आपल्याला 12 लिहायचे, किंवा हे एक पेज पकडलं, दोन्ही पाठपोट धरून एक पकडलं तर 6 पेजेस आपल्याला लिहावे लागतात. ठीक आहे. तर हे एक म्हणजे एक बेसिक आपण म्हणू शकतो की गाईडलाईन आहे की निबंध किती लिहावा. तर 6 पेजेस लिहावा. ठीक आहे. आणि पाठपोट पकडले तर 12 आपण त्याला म्हणूया. म्हणजे तुम्ही 1000 शब्द क्रॉस करताय किंवा 1000 शब्दाचा निबंध लिहिताय असा त्याचा अर्थ होतो. आता मग निबंध का महत्वाचा आहे, म्हणजे निबंध एवढा का महत्वाचा आहे की त्याच्यावरती एवढं स्ट्रेस दिला पाहिजे. तर सर्वात महत्वाचा निबंधाचा जो पॉइंट आहे तो म्हणजे निबंधामध्ये तुम्हाला लॉटमध्ये मार्क मिळतात. म्हणजे काय की तुम्ही जर जनरल स्टडीज म्हणजे ज्याला आपण जीएसचे पेपर म्हणतो, 1, 2, 3, 4 जे पेपर्स असतील त्याचं जर तुम्ही बघितलं तर त्या प्रत्येक 250 मार्काच्या जीएसच्या पेपरमध्ये तुम्हाला 20 प्रश्न लिहायचे आहेत. आणि मग त्यातले काही प्रश्न 15 मार्काचे आहेत, काही प्रश्न 10 मार्काचे आहेत. आणि मग प्रत्येक 15 आणि 10 मार्काच्या प्रश्नाला तुम्हाला काही काही मार्क्स मिळतात आणि ते ओव्हरऑल मिळून तुम्हाला त्याच्यामध्ये मार्क्स मिळतात. म्हणजे 20 ठिकाणी डिवाइड झालेला पेपर आहे. पण निबंधामध्ये तसं नाहीये. निबंधामध्ये 250 मार्क फक्त 2च निबंधामध्ये डिवाइड आहेत, 125 आणि 125. त्यामुळे 125 पैकी तुम्हाला डायरेक्टली 70, 75 मार्क येतात. आणि समजा दोन्ही ठिकाणी 75 मार्क तुम्ही घेऊ शकला तर तुम्ही निबंधामध्ये 150 पर्यंत सुद्धा जाऊ शकता. काही मुलं 160 पर्यंत सुद्धा गेलेली आहेत. 250 पैकी 160 हा युपीएससी साठी एक्सलंट स्कोर असतो. ठीक आहे. तुम्ही तेच जर जीएसचं जर काही मार्किंग बघितलं तर जीएस मध्ये 110 मार्क पडणे म्हणजे खूप छान मार्क पडणे किंवा एक्सलंट मार्क पडणे असं म्हटलं जातं. पण निबंधामध्ये थोड्याशा प्रयत्नाने किंवा एक डिसेंट प्रयत्नाने तुम्हाला 150 मार्क्स घेता येतात. त्यामुळे व्हाय एसे म्हणजे इम्पॉर्टंट एसे का आहे, निबंध एवढा इम्पॉर्टंट का आहे, का तर खूप जास्त मार्क तुलनेने जीएसच्या तुलनेने कमी प्रयत्नामध्ये आपल्याला घेता येतात. हे निबंधाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे निबंधाला दुर्लक्षित करायचं नाहीये. ठीक आहे. सो आणि मग ह्या मार्कांचं महत्व काय माहितीये का, की ज्या वेळेला युपीएससी मध्ये निबंधाला तुम्हाला 150 मार्क पडतात आणि इतर मुलांना जेव्हा 110, 115 मार्क पडतात तर तुम्ही जवळपास 30 ते 35 मार्कांची लीड घेता. आणि ही 30 ते 35 मार्कांची लीड जीएसच्या कोणत्याही पेपरच्या मार्क्सने शक्यतो तुटत नाही. त्यामुळे निबंधामध्ये जास्त मार्क असतील तर तुमची पोस्ट किंवा तुम्हाला कोणतं रँक येणार आहे हे सर्व बऱ्यापैकी निबंधाच्या मार्क्समध्ये सुद्धा ठरतं असं म्हणायला हरकत नाही.
ठीक आहे, त्याच्यामध्ये निबंध आहे, इथिक्स आहे आणि तुमचा वैकल्पिक विषय आहे. पण निबंध हे खूप मोठा रोल तुमच्या पोस्टमध्ये प्ले करतं. तुम्हाला कोणती सर्व्हिस मिळणार आहे त्याच्यामध्ये प्ले करतं आणि तुम्हाला कोणतं कॅडर मिळणार आहे. मी जर UPSC पकडलं तर ते प्ले करतं किंवा MPSC मध्ये पोस्ट आणि रँक नक्कीच निबंध मोठा रोल प्ले करणार आहे. त्यामुळे निबंध खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, तर हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आता मग निबंधाचं स्ट्रक्चर काय असतं? म्हणजे आता निबंध लिहायचा आहे, मग निबंध लिहायचा म्हणजे उठून काहीही लिहायचं आहे का? तर नाही. एक लक्षात घ्या, निबंध लेखन हे एक स्किल आहे. ठीक आहे, ते कौशल्य आहे आणि कोणतंही कौशल्य एक दिवसामध्ये तयार होणार नाहीये. कौशल्यासाठी तुम्हाला त्या कौशल्य घेण्यासाठी किंवा ते कौशल्य आत्मसात करण्यासाठी तुम्हाला त्याच्यावरती रोज प्रयत्न करावे लागतील आणि जेव्हा तुम्ही सातत्याने प्रयत्न कराल तेव्हा जाऊन हळूहळू त्या कौशल्यातले काही काही गोष्टी तुमच्या आतमध्ये अंगीकारल्या जातील. त्यामुळे निबंधाचं कौशल्य जे आहे किंवा निबंध लेखनाचं जे काही कौशल्य आहे ते कौशल्य आपल्यामध्ये चांगल्या प्रकारे येण्यासाठी आपल्याला त्याची योग्य प्रकारे तयारी सुद्धा करायला पाहिजे. मग मी जसं म्हटलं की मग निबंधाचं स्ट्रक्चर काय असतं? तर कोणताही एक विषय जर घेतला, आता समजा आपण इथं एक विषय घेऊ की चला ग्लोबलायझेशन इन इंडियन वुमन म्हणजे जागतिकीकरण आणि भारतीय महिला असा समजा निबंधाचा एक टॉपिक आहे. मी एक एक्झाम्पल घेतो. तर या टॉपिकमध्ये काय असतं, या टॉपिकमध्ये या निबंधाचं काहीतरी इंट्रोडक्शन असेल, म्हणजे निबंधाची सुरुवात असेल, ज्या सुरुवातीमध्ये तुम्ही त्याला निबंधाला सुरुवात कराल त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन द्याल. त्यानंतर निबंधाचा एक बेस बॉडी असते ज्याला आपण गाभा असं म्हणू, कोर. मग त्या कोअरमध्ये हा जो टॉपिक आहे जागतिकीकरण आणि भारतीय महिला, तर याच्यामध्ये तुम्ही लिहाल की कसं जागतिकीकरण आणि भारतीय महिलांवरती प्रभाव पाडलेला आहे. मग सुरुवातीला कदाचित तुम्ही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय आहे म्हणजे सकारात्मक प्रभाव काय पडलेला आहे जागतिकीकरणामुळे, ग्लोबलायझेशनमुळे तो लिहाल. त्याच्यामध्ये वेगवेगळे पॉईंट लिहाल, पॉलिटिकल अँगलने काय प्रभाव पडलेला आहे, इकॉनॉमिक अँगलने काय प्रभाव पडलेला आहे, वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर तुम्ही असं म्हणाल की नाही सर्व काही पॉझिटिव्ह झालेलं नाहीये, काही गोष्टी निगेटिव्ह सुद्धा आहेत. कॉमोडिफिकेशन झालेलं आहे महिलांचं, क्राईम रेट वाढत आहे, वगैरे वगैरे. अशा निगेटिव्ह मुद्दे सुद्धा लिहा. म्हणजे ही झाली तुमची बॉडी, म्हणजे ज्या बॉडीमध्ये तुम्ही निबंधाला भरपूर विस्तृतपणे एक्सप्लेन करता त्याला आपण बॉडी म्हणू. ठीक आहे, तर पहिलं असतं इंट्रोडक्शन, ज्याच्यामध्ये तुम्ही विषय थोडक्यामध्ये आणि खूप इफेक्टिव्हपणे सांगता. दुसरं असतं ते म्हणजे बॉडी, ज्याला आपण म्हणू की ज्याच्यामध्ये आपण विषयाच्या इतर सर्व जे काही डायमेन्शन्स आहेत त्या डायमेन्शन्स वरती जातो, त्याला टचअप करतो आणि त्याच्यामध्ये बराचसा डेटा, बऱ्याचशा फॅक्ट, स्कीम्स, वेगवेगळ्या संस्थांचे रिपोर्ट्स ह्या कोट्स करतो आणि एक बॉडी बनवतो. आणि मग शेवटी येतं ते म्हणजे सजेशन्स आणि कन्क्लुजन्स. म्हणजे ठीक आहे, जागतिकीकरण आणि भारतीय महिला हा जो टॉपिक आपण घेतला, मग त्याच्यामध्ये सर्व काही ठीकठाक आहे का? नाही, काही ठिकाणी इम्प्रुव्हमेंट करण्याची सुद्धा जरूरत आहे. मग कुठे कुठे इम्प्रुव्हमेंट केलं पाहिजे, सरकारनं काय केलं पाहिजे, आपण समाज म्हणून काय केलं पाहिजे, महिलांनी स्वतः त्यांच्यासाठी काय दृष्टिकोनामध्ये ऍटिट्यूडमध्ये बदल केला पाहिजे, अशा प्रकारच्या गोष्टी तिथे लिहिणे आणि मग शेवटी जाऊन एक कन्क्लुजन करणे. तर हे आपण निबंधाचे भाग म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे स्टार्ट, त्यानंतर निबंधाची जी काही बॉडी आहे ती बॉडी आणि त्याच्यानंतर सजेशन्स म्हणजे त्याच्यावरती काही सजेशन्स देणे आणि नंतर एंड करणे. पण हे जे काही पार्ट्स आहेत म्हणजे सुरुवात, त्याचे मुख्य गाभा आणि त्याच्यानंतर एंड ज्याला आपण शेवट म्हणू, हे जे काही पार्ट आहेत ह्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे जी निबंधाला कौशल्य बनवते ती म्हणजे या सर्वांमध्ये एक लिंक असणे. म्हणजे तुम्ही कोणत्याही निबंधाची सुरुवात काय करताय, त्यानंतर त्याची गाभा किंवा त्याच्या बॉडीमध्ये काय लिहिताय आणि त्याचा शेवट कसं करताय याच्यामध्ये कुठंतरी एक लिंकिंग गोष्ट पाहिजे. म्हणजे वाचणाऱ्याला तुमचा निबंध कुठेतरी तुटक तुटक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. म्हणजे काहीतरी एक गोष्ट लिहितोय आठवते म्हणून आणि त्याच्यानंतर दुसरीच काहीतरी गोष्ट लिहितोय, अशा प्रकारे वाटला नाही पाहिजे. म्हणजे समजा तुम्हाला महाभारतातलं काहीतरी आठवलं आणि तुम्ही त्याच्यामध्ये महाभारतामध्ये लिहिलं की बाबा एन्शियंट इंडियामध्ये म्हणजे प्राचीन भारतामध्ये असं असं होत होतं आणि महिलांना खूप आदर होता असं लिहिलं आणि एकदमच तुम्ही आज निर्मला सीतारामन भारताचे डिफेन्स मिनिस्टर आहेत आणि असं आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी कदाचित तुमच्या निबंधासाठी महत्वाच्या आहेत किंवा तेवढ्याच रिलेव्हंट आहेत, पण त्यांची लिहिण्याची पद्धत चुकतीये. त्यामुळे या तिन्ही गोष्टीमध्ये म्हणजे सुरुवात, त्याचा मुख्य गाभा म्हणजे मध्यभाग आणि त्याचा जो एंड आहे याच्यामध्ये कुठेतरी लिंक पाहिजे आणि फ्लो पाहिजे. म्हणजे वाचणाऱ्याला आपण ज्याचा निबंध वाचतोय त्या वाचणाऱ्याला आपल्या निबंधामध्ये एक लिंक सापडली पाहिजे आणि कधी निबंध सुरू झाला आणि कधी निबंध संपला हे त्याला समजलं नाही पाहिजे. इतकी फ्लो निबंधामध्ये यायला पाहिजे. ठीक आहे, मग आता हा फ्लो कसा येणार किंवा ते काय करायला पाहिजे ते आपण नंतर बघू. पण मला सांगायचं आहे की प्रत्येक गोष्ट ही कनेक्टेड असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक लिंक आपल्याला असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला आता माझ्या आतापर्यंतच्या बोलण्यातून तुम्हाला काय कळालं की निबंध का महत्वाचा आहे.
ठीक आहे, जास्त मार्क येतात कमी एफर्ट्सने. त्यामुळे निबंध खूप महत्वाचा आहे आणि निबंधामधले मार्क्स हे आपले नेहमी रँक असेल, आपली पोस्ट असेल ठरवण्याला खूप मोठा रोल प्ले करतात. नंबर 2 आपण हे बघितलं की निबंध UPSC किंवा MPSC मध्ये इथून पुढे निबंध काय असतील, म्हणजे आपल्याला 2 निबंध लिहायचे आहेत, 125 मार्काचा प्रत्येक निबंध असेल, 1000-1200 शब्दामध्ये तो निबंध लिहायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला पाठपोट 12 पानं असं आपल्याला लिहायचं आहे, हे सुद्धा आपण बघितलं. आणि त्यानंतर आपण हे बघितलं की निबंधाचं स्ट्रक्चर काय असतं, म्हणजे निबंधाची एक बांधणी काय असते, त्याचं सुरुवात असते, त्याचा मध्य गाभा असतो आणि त्याचा शेवट असतो, ज्याच्यामध्ये आपण सजेशन सुद्धा देत असतो. आणि मी सांगितले की त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, लिंक पाहिजे. मग आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याच वेळेला जो विद्यार्थ्यांना भासतो की सर मग निबंधाची सुरुवात करायची कशी. मान्य आहे की निबंध लिहायचा आहे, निबंध खूप चांगला लिहायचा आहे, तर निबंधाची सुरुवात कशी करायची आणि ती कशी असायला पाहिजे. तर हे बघा, निबंधाची सुरुवात करण्याचे बरेचसे मार्ग आहेत. तुम्ही निबंधाची सुरुवात कोणत्या तरी व्यक्तीचा कोट वापरून सुद्धा करू शकता. कोट म्हणजे एखाद्या महत्वाच्या व्यक्तीने काहीतरी महत्वाचं वाक्य बोललं असेल, की समजा आता आपण महात्मा गांधी घेऊ आणि महात्मा गांधीजींनी म्हटलंय की आय फॉर अन आय विल मेक अन होल वर्ल्ड ब्लाइंड. म्हणजे जर जशाच तसे उत्तर देण्याची जर आपण वृत्ती ठेवली तर सर्व जगाचा त्याच्यामधून नाश होईल किंवा सर्व जग त्याच्यामधून सफर होईल. ठीक आहे, तर अशा प्रकारचा हा महात्मा गांधींचा कोट आहे. तर असे बऱ्याचशा लोकांचे तुम्हाला कोट सापडतील, रवींद्रनाथ टागोरांचे सापडतील, मार्टिन लुथर किंगचे सापडतील, APJ अब्दुल कलामांचे सापडतील आणि बऱ्याच जणांचे सापडतील. तुम्ही अशा प्रकारचा कोट जर तुमच्या विषयाशी तो मॅच करत असेल तर कोट वापरून सुद्धा तुम्ही त्याची सुरुवात करू शकता. म्हणजे आता मी जो तुम्हाला कोट सांगितला महात्मा गांधीजींचा की आय फॉर अन आय, तर हा कुठं लागू होऊ शकतो की समजा तुम्हाला युक्रेन युद्ध म्हणजे इंटरनॅशनल लेवलच्या एखाद्या इश्यूवरती समजा तुम्हाला निबंध पडला, तर तुम्ही या गांधीजींच्या या कोटने चालू करू शकता. का तर इथं काय चाललंय, रशिया आणि अमेरिका जे आहे की मी असं करेन तर तुम्ही असं कराल, अशा प्रकारच्या वृत्तीत आहे ना, म्हणजे आय फॉर अन आय, जशाच तसे उत्तर देण्याच्या मनस्थितीत आहे आणि त्याच्यामधून युद्ध पेटतात आणि त्याच्यामधून मग सर्वांचं नेहमी नुकसान होतं. तर इथं तुम्ही वापरू शकता. म्हणजे तुमचा कोट हा तुमच्या विषयाशी काय पाहिजे, रिलेटेड पाहिजे. नंबर 1. मग कोट एक पहिला प्रकार काय झाला निबंध सुरुवात करण्याचा, कोट वापरून तुम्ही सुरुवात करू शकता. दुसरा प्रकार आहे तुम्ही करंट ज्या काही न्यूज आहेत त्याचा वापर करून सुद्धा तुम्ही निबंधाची सुरुवात करू शकता. करंट न्यूज म्हणजे काय, समजा तुम्ही आजचा निबंधाचा पेपर आणि आज लिहिताय आणि मागच्या 2-3 दिवसामध्ये तुमच्या वाचनामध्ये एखादी न्यूजपेपरमध्ये माहिती आली असेल, तर मग तुम्ही ती डायरेक्टली वापरू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा महिलांवरती, जसं मी मगाशी एक उदाहरण घेतलं की जागतिकीकरण म्हणजे ग्लोबलायझेशन अँड इंडियन वुमन म्हणजे भारतीय महिला, हा जर विषय समजा असेल असं आपण गृहीत धरू आणि मग तुम्हाला मागच्या समजा 2-3 दिवसामध्ये कोणतेही न्यूजपेपर जो तुम्ही वाचत असाल त्याच्यामध्ये समजा तुम्हाला एक न्यूज आली की फॉर एक्झाम्पल की इंटरनॅशनल या NGO नुसार इंडियामध्ये महिलांच्या अगेन्स्ट क्राईम वाढला आहे आणि त्याच्यामधला मॅक्सिमम क्राईम हा सायबर क्राईम होत चाललाय. समजा ही न्यूज तुमच्या वाचनात आली आहे, मग तुम्ही लगेच या न्यूजनं सुरुवात करू शकता की इन द इयर ऑफ ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरणाच्या दुनियेमध्ये महिलांच्या विरुद्ध सायबर क्राईमची टक्केवारी इतक्याने वाढलेली आहे आणि पुढे डॅश लिहून लिहू शकता तुम्ही की दी न्यूयॉर्क टाइम्स म्हणजे न्यूयॉर्क टाइम्सचा संदर्भ. आता ही न्यूज तुम्ही वाचली होती आणि त्या न्यूजचा तुम्ही उपयोग केला आणि तुमच्या निबंधाची सुरुवात त्याने केली. म्हणजे जो निबंध चेक करणारा माणूस आहे तो जेव्हा हे वाचेल तेव्हा ते डायरेक्टली त्याला स्ट्राईक होईल की की म्हणजे हा विद्यार्थी एवढा सजग आहे की तो इमिडिएट काय घटना घडतीये त्याचं सुद्धा रेफरन्स निबंधामध्ये देतोय आणि तो सांगतोय की जागतिकीकरणाचा कसा एक वाईट परिणाम त्याच्या सुरुवातीपासूनच तो सांगतोय. तर ही सुद्धा सुरुवात तुमची होऊ शकते. त्याच्यानंतर ही झाली दुसरी सुरुवात, म्हणजे पहिली सुरुवात कोटने करता, दुसरी सुरुवात तुम्ही अशा प्रकारे न्यूजने करू शकता किंवा तिसरी सुरुवात तुम्ही यानेही करू शकता की एखादी स्टोरीने करू शकता. म्हणजे ती स्टोरी मग सत्यामध्ये घडलेली असेल किंवा तुम्ही स्वतः ती मनाने तयार केली असली तरी सुद्धा चालतं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो की 2000 आय गेस 17 किंवा 18 असावं, मला एक्झॅक्ट साल आठवत नाही, आणि त्याच्यामध्ये एक निबंध आला होता UPSCला की आता निबंधाचं म्हणजे एक अर्थ असा होता, निबंधाचा विषयाचा अर्थ असा होता की सर्व लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याच्यामधून परिवर्तन घडतं, अशा प्रकारच्या अर्थाचा तो निबंध होता. आणि मग त्या निबंधाची सुरुवात मी कशाने केली होती तुम्हाला सांगतो, मी एका स्टोरीने केली होती. आणि मी जी स्टोरी लिहिली ती स्टोरी मी 3-4 महिन्या पाठीमागं इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपरमध्ये वाचली होती. कारण इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपरमध्ये प्रत्येक वर्षी बेस्ट ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजे चांगला प्रशासक जो असतो
त्याला इंडियन एक्सप्रेस ग्रुप तर्फे वेगवेगळे अवॉर्ड्स दिले जातात. आणि तशा प्रकारचा एक अवॉर्ड त्यावेळेला अकोल्याचे जे कलेक्टर होते, आस्तिक पांडे त्यांचं नाव होतं, त्यांना भेटला होता. आणि त्यांची स्टोरी आली होती त्याची, की का त्यांना अवॉर्ड भेटला होता, की त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, की अकोल्यामध्ये जी काही मोरणा नदी आहे, त्या मोरणा नदीचं क्लिनिंग त्यांनी लोकांना एकत्र आणून करून दाखवलं होतं. आणि अशा प्रकारे एक लीडरशिप त्यांनी त्याच्यामध्ये दाखवली होती आणि त्याच्यासाठी त्यांना तो अवॉर्ड भेटला होता. मग ही न्यूज मला 3-4 महिने अगोदर कुठेतरी ही आली होती, इंडियन एक्सप्रेसला आली होती आणि ती न्यूज मी काढून ठेवली होती. आणि जसा तो निबंधाचा विषय माझ्या समोर आला, की एकत्र लोक जर आले तर त्याच्यामधून चांगलं परिवर्तन घडतं. ह्या विषयाचा जेव्हा निबंध माझ्यासमोर आला, तेव्हा मला लगेच ती न्यूज आहे किंवा ती जी स्टोरी आहे ती क्लिक झाली आणि मी माझ्या निबंधाची सुरुवात त्या स्टोरीने केली, की आस्तिक पांडे हे एक यंग आणि डायनामिक कलेक्टर अकोल्यामध्ये आहेत, ज्यांनी स्वतः पहिल्यांदा कोणालाही सोबत न घेता स्वतः पहिल्यांदा जाऊन नदीवरती क्लिनिंगचं काम सुरू केलं आणि त्यांच्या या कृतीमधून त्यांचे इतर कलिग अधिकारी जे असतील किंवा इतर आसपासचे जे काही समाज आहे त्याला त्याच्यामधून प्रेरणा मिळाली. त्या सर्वांनी त्या आस्तिक पांडेंना जॉईन केलं आणि त्याच्यामधून सर्वांनी मिळून आठवड्याभरामध्ये कधीही क्लीन होईल किंवा स्वच्छ होईल असं न वाटणारी नदी, मोरणा नदी त्यांनी क्लीन करून दाखवली. आणि याच्यातूनच समजतं की एकीचं बळ हे कोण्याही एकट्यानं काम करण्यापेक्षा जास्त असतं. अशा प्रकारचे म्हणजे मी तुम्हाला एक असं रॅन्डम सांगितलं, पण या टाईपची सुरुवात मी त्याच्यामधून केली होती. आता मी हे इंग्लिशमध्ये लिहिलं होतं कारण मी निबंध इंग्लिशमध्ये लिहित होतो. ठीक आहे. तर म्हणजे आता मी ही सुरुवात कशातून केली? तर मी माझ्या वाचनामध्ये एक स्टोरी आली होती आणि ती स्टोरी मी काढून ठेवली होती, की ही स्टोरी आपण निबंधासाठी कुठेतरी वापरायची. आणि बरोबर तसा विषय आला आणि मला ती स्टोरी क्लिक झाली. मी त्या स्टोरीनं काय केलं? सुरुवात केली. म्हणजे इमॅजिन करा, की एखादा एक्झामिनर जेव्हा अशी स्टोरी वाचतो आणि त्याला समजा लकीली कदाचित तोही समजा न्यूजपेपर वाचत असेल आणि जनरली वाचतात. त्यांनीही या प्रकारचा अवॉर्ड बघितला असेल आणि त्यांना जर क्लिक झालं, की हां, खरोखर असा अवॉर्ड मिळाला होता आणि मग आपली स्टोरी लिंक झाली, तर ते खूप चांगलं इम्प्रेशन असतं. त्यामुळे तुम्ही निबंधाची सुरुवात एखाद्या स्टोरीने सुद्धा करू शकता. मग आता मी जी तुम्हाला स्टोरी सांगितली ती स्टोरी ही रिअल स्टोरी होती. म्हणजे रिअल म्हणजे ऑलरेडी घडलेली स्टोरी होती. नॉट असं गरज नाहीये, की तुम्ही ती स्टोरी वापरायला पाहिजे. समजा तुम्हाला रामायण माहितीये, तर रामायणामधला एखादा जो काही पार्ट आहे, तो सुद्धा तुम्ही एखाद्या कथेच्या स्वरूपात एखाद्या पॅराग्राफमध्ये लिहून तुम्ही त्याने सुद्धा निबंधाची सुरुवात करू शकता. किंवा समजा तुम्हाला आणखी कुठलं तरी तुम्ही पुस्तक वाचलंय आणि त्या पुस्तकामध्ये एखादी घटना किंवा एखादी स्टोरी आहे, की जी तुम्ही छोट्या कमी ह्याच्यामध्ये लिहून तुम्ही निबंधाची सुरुवात करू शकता. तसंही तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला गोष्ट लिहिण्यासाठी म्हणजे निबंधाची सुरुवात करताना गोष्ट लिहिण्यासाठी कोणतंही बंधन नसतं. फक्त पॉइंट एकच आहे. कोणता? की आपण जी स्टोरी लिहिणार आहे, मग ती खरोखरची घडलेली असो किंवा आपण मनाने तयार केलेली असो किंवा कुठेतरी वाचलेली असो, ती स्टोरी आपल्या निबंधाच्या विषयाची एकरूप असली पाहिजे. नाहीतर निबंधाचा विषय काहीतरी वेगळाच आहे आणि आपण आपल्याला वाटतंय ती स्टोरी लिहितोय असं नाही पाहिजे. आपला निबंधाचा विषय आपल्या त्या स्टोरीमधून रिफ्लेक्ट झाला पाहिजे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्ही निबंधाची सुरुवात स्टोरीने सुद्धा करू शकता. काही जण निबंधाची सुरुवात कविताने सुद्धा करतात. काही लोकांना कविता पाठ असतात किंवा काही लोक इतके इनोव्हेटिव्ह असतात की तिथंच कविता बनवतात आणि त्याने सुरुवात करतात. तर एनिथिंग म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य वाटतंय, जसा विषय आहे त्याला अनुसरून तुम्ही निबंधाची सुरुवात करू शकता, जे तुम्हाला योग्य वाटतं. आता निबंधाची सुरुवात कशी करावी हे तर मी सांगितलं. पण सुरुवात करत असताना किंवा निबंधाचा जो इंट्रोडक्शन आपण देणार आहे, जो पहिला पार्ट आहे निबंधाचा, त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे माहितीये का? सर्वात महत्वाची निबंधामधली गोष्ट असते ती म्हणजे आपलं इंट्रोडक्शन म्हणजे आपल्या निबंधाची सुरुवात एक्झामिनरनं वाचल्यानंतर त्याला आपला विषय किंवा आपल्याला काय म्हणायचं आहे हे त्याला पहिल्या पॅराग्राफ मध्येच समजलं पाहिजे. हे आपण काळजी घ्यायची. ही आपण काळजी घ्यायची. म्हणजे आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. माझ्या वाचनात एक निबंध आला होता. निबंधाचा विषय होता शेतकरी आत्महत्या. आणि त्या निबंधाची सुरुवात होती की साधना बनसोडे नावाची एक शेतकरी विधवा महिला जिच्या हातून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान पॅकेज जाहीर करण्याच्या योजनेचं उद्घाटन झालं. बघा मी काय म्हणतोय. निबंधाची सुरुवात काय होती? साधना बनसोडे या शेतकरी विधवा महिलेच्या हातून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान पॅकेज जाहीर करण्याच्या योजनेचं उद्घाटन झालं. ही न्यूज किंवा ही बातमी न्यूजपेपरमध्ये आली आहे आणि ही बातमी मी लिहितोय.
ठीक आहे, की या शेतकरी विधवाच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या स्कीमचं उद्घाटन झालंय. मग मी खाली लिहितोय की ही न्यूज वाचल्यानंतर, बघा मी सुरुवात कशी करतोय, ही न्यूज वरती मी ती न्यूज लिहिणार आणि मी खाली लिहिणार की ही न्यूज वाचल्यानंतर मला एक क्षण कळेनाच की हे चांगलं आहे का वाईट आहे. कारण एका शेतकरी विधवेच्या हातून शेतकरी आत्महत्याच्या स्कीमचं उद्घाटन होण्यासारखं दुर्दैव कुणाचं नसावं. का तर ती स्वतः एक शेतकरी आत्महत्या जिथं झालेली आहे त्याची ती स्वतः पीडित आहे आणि त्या पीडिताच्या हस्तेच अशा प्रकारच्या स्कीमचं उद्घाटन होतंय. एका दृष्टीनं ते चांगलंही आहे आणि एका दृष्टीनं अशा प्रकारचं भाग्य घेऊन येणं हे वाईट सुद्धा आहे. त्यामुळे अशा प्रकारचं भाग्य किंवा अशा प्रकारचं नशीब कुणाच्या वाट्याला न येवो असं मला वाटतंय, असं आपण म्हणू शकतो आणि सुरुवात करू शकतो. म्हणजे जेव्हा एक्झामिनर आपलं ही सुरुवात वाचेल ना, तेव्हा त्याला कळून जाईल की आपल्याला काय म्हणायचंय. आपल्याला हे म्हणायचं आहे की शेतकरी आत्महत्या याच्यासारखं दुर्दैव जगात कोणतंही नाहीये. त्याला हे कळून जाईल की आपल्याला म्हणायचंय की अशा प्रकारे जरी आपण स्कीम्स काढल्या किंवा तात्पुरता कोणाला तरी आपण एक रिस्पेक्ट दिला की तुमच्या हस्ते स्कीमचं उद्घाटन करूया, पण त्याने शेतकरी आत्महत्याचा मूळ प्रश्न सुटणार नाहीये. हे सुद्धा आपल्याला त्यातून म्हणायचं आहे, हे सुद्धा त्याला कळेल एक्झामिनर. त्यामुळे आपला निबंधाची जी काही सुरुवात आहे ती एवढी छान पाहिजे आपल्या विषयाला अनुसरून, विषयाला धरून, की आपल्याला पूर्ण निबंधामध्ये म्हणजे पुढचे 1000 शब्द आपण काय लिहिणार आहे ना ते आपल्या पहिल्या 100 शब्दामध्ये दिसले पाहिजे. याची काळजी आपण घ्यायला पाहिजे आणि त्याची काळजी घेत असताना सुरुवात कशी करायची मी 3-4 वे तुम्हाला सांगितले. कोट्स वापरू शकता, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही स्टोरी सुद्धा वापरू शकता. त्याचबरोबर न्यूजपेपरमध्ये आलेल्या वेगवेगळ्या न्यूज, आता मी जसे तुम्हाला एक उदाहरण दिलं शेतकरी आत्महत्याबद्दल, तशी न्यूज वापरू शकता. काही लोक कविताने सुद्धा त्याची सुरुवात करताना दिसतात. तुम्ही याच्यामधला कोणताही एक मार्ग निवडू शकता, ठीक आहे. आता एकदा का सुरुवात झाली त्याच्यानंतर चालू होतो की निबंधाचा विषय फोडून सांगण्याचा. आणि निबंधाचा विषय फोडून सांगत असताना आपल्याला मग निबंधाच्या विषयावरती अनेक बाजूनी विचार करण्याची जरूरत असते. की मग त्या एका समजा आता आपण मागचा विषय घेतला की जागतिकीकरण आणि भारतीय महिला, मग याच्यामध्ये राजनीतिक काही अँगल आहे का, म्हणजे राजकीय घडामोडीचा काय प्रभाव पडतो भारतीय महिलांवरती, आर्थिक प्रभाव काय पडतात, त्याचबरोबर सोशल म्हणजे सामाजिक प्रभाव काय पडतात, सांस्कृतिक प्रभाव काय पडतात. आता सांस्कृतिक प्रभाव म्हणजे बघा की जागतिकीकरण झाल्यामुळे आपल्या इथं काय आलं, मॅगडी कल्चर आलं, म्हणजे बर्गर वगैरे खाण्याचं कल्चर आलं. त्याचबरोबर आपले जे काही कपडे आहेत त्याच्यामध्ये बदल झाला. आपण जीन्स, टी शर्ट यासारखे कपडे घालायला लागलो आणि फक्त पुरुष नाही घालत, महिला सुद्धा घालायला लागल्या. म्हणजे साडी आणि त्याच्यानंतर जीन्स आणि टी शर्ट. मग जीन्स आणि टी शर्ट घातल्याने काय झालं की साडीमध्ये तेवढं मुवमेंट इझी होत नव्हती, जीन्स आणि टी शर्ट मध्ये ते जास्त फ्रीडम फील करायला लागला. तर हे एक प्रकारचा सांस्कृतिक बदल आहे. त्याचबरोबर आपण संगीत असेल, वेगवेगळे खेळ असतील, याच्यामध्ये महिलांना एक्सपोजर भेटायला लागला, हा सांस्कृतिक बदल तुम्हाला दिसेल. तसाच एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला बदल दिसेल. जागतिकीकरणामुळे नवीन प्रकारची इंधनं बाजारामध्ये आली. आधी महिला काय वापरायच्या, लाकडं वापरायच्या किंवा आपण ज्या शेणाच्या ज्या गोण्या असतात त्या, ठीक आहे, आपण त्याला शेणकूट म्हणतो किंवा काही म्हणा, ते वापरायच्या. त्याच्यामधून धूर असायचा, त्याच्यामधून पोल्युशन, महिलांचं आरोग्य खराब व्हायचं. पण गॅस असेल, एलपीजी असेल किंवा अनेक इतर प्रकारची इंधनं बाजारामध्ये आले, हे जागतिकीकरणाचंच एक प्रकारचं देण आहे. याच्यामधून पर्यावरणाचा आणि महिलांच्या त्यांच्या आरोग्यावरती होणारा परिणाम बदलला. अशा प्रकारचे तुम्ही पॉलिटिकल, इकॉनॉमिक, सोशल, कल्चरल, एन्व्हायरमेंट अशा वेगवेगळ्या अँगलनं तुम्ही त्या विषयावरती मत मांडायला पाहिजे. आणि हे मत मांडत असताना इन जनरल मत तर मांडायचंच आहे, पण त्याचबरोबर तुम्ही त्याच्यामध्ये काही संस्थांचा तुम्ही रेफरन्स देऊ शकता. जसं मी आता म्हणलं की फॉर एक्झाम्पल की नवीन इंधन बाजारामध्ये आले आणि त्याच्यामध्ये महिला कोणते इंधन वापरतात, म्हणजे आधी जे लाकडं वापरायची त्या ठिकाणी आता ते गॅस वापरायला लागले. मग त्याच्यामुळे काय बदल झाला, याच्याबद्दल कोणत्या संस्थेचा रिपोर्ट असेल तर तो तुम्ही तिथं मेन्शन करू शकता. एज्युकेशन मध्ये बदलला, मग प्रथम नावाची आपली संस्था आहे, ते काही बरेचसे सर्वे करते, त्यांचा रिपोर्ट माहित असेल तर ते तुम्ही लिहू शकता. म्हणजे तुम्हाला जितकी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये माहिती आहे, रिलेव्हंट इन्फॉर्मेशन, ती तुम्ही या वेगवेगळ्या पार्ट्सच्या अंडर म्हणजे पॉलिटिकल, इकॉनॉमिक, सोशल, कल्चरल, एन्व्हायरमेंट याच्या अंडर टाकू शकता. त्याचबरोबर प्रत्येक विषयाची एक हिस्ट्री असते, ठीक आहे, कोणत्याही विषयाची हिस्ट्री असते. म्हणजे जागतिकीकरणाची सुद्धा एक इतिहास आहे, तर तो इतिहास सुद्धा तुम्ही लिहू शकता की कसं जागतिकीकरणाची सुरुवात झाली आणि जागतिकीकरण आता कुठे येऊन ठेपलेलं आहे ते सुद्धा तुम्ही लिहू शकता. त्याचबरोबर जागतिकीकरणाचा भौगोलिक परिणाम काय होतोय, वेगवेगळे देश कसे एकत्र येत आहेत, बाउंड्री कशा संपत चालल्यात, ते सुद्धा तुम्ही लिहू शकता. म्हणजे हिस्टॉरिकल आणि जिओग्राफिकल अँगल सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता.
त्याचबरोबर तुम्ही या विषयांना धरून तुम्ही लोकल, नॅशनल आणि इंटरनॅशनल उदाहरणं सुद्धा देऊ शकता. लोकल उदाहरणं म्हणजे जसं की जी आपली आजी, ठीक आहे, जी आपली आजी जिला इतर काहीच बऱ्याचशा गोष्टींचं ज्ञान नसतं, ती आज मोबाईलवर, तिच्याकडे समजा एक मोबाईल आहे, तर ती मोबाईलवरती जस्ट तिला फक्त माहिती आहे की डायल कसं करायचं. आपलं नाव दिसलं, फोटो दिसला की त्याच्यावरती क्लिक केलं की आपल्याला फोन लागतो. समजा एवढं तिला माहित आहे. तर ती आजी एक मोबाईल हातात घेते आणि अशी क्लिक करते आणि आपल्याशी 100 किलोमीटर लांब असेल तरी सुद्धा आपली आजी आज बोलू शकते. तर हे एक प्रकारचं रिव्होल्युशन आहे ना. तर हे लोकल उदाहरण झालं, म्हणजे आपल्या एकदम जवळचं उदाहरण झालं. त्याचबरोबर तुम्ही राष्ट्रीय लेवलचं उदाहरण देऊ शकता. त्याचबरोबर इंटरनॅशनल लेवलचं उदाहरण सुद्धा देऊ शकता. गुगल, फेसबुक, युट्यूब हे इंटरनॅशनल लेवलची उदाहरण होतील की जागतिकीकरणाचा काय परिणाम होतो आणि त्याचा मग महिलांवरती काय परिणाम होतो. तर अशा प्रकारे वेगवेगळे डायमेन्शन्स आपण बॉडीमध्ये आणू शकतो. का? कारण इंट्रोडक्शन जे आहे ते आपलं इंट्रोडक्शन 100 ते 150 शब्दामध्ये असतं. किती शब्दामध्ये? 100 ते 150 शब्दामध्ये इंट्रोडक्शन असतं. पण आपल्याला शब्द किती आहेत? 1000 ते 1200. म्हणजे इंट्रोडक्शन हे फक्त आपल्या निबंधाच्या 10% असतं. किती टक्के? 10%. एंड जो आहे म्हणजे निबंधाचा जो काही शेवट आहे तो सुद्धा 10 ते 15% असतो. म्हणजे 150 ते 200 शब्दात लिहायचा असतो. आणि मग मधला जो पार्ट आहे ना, जवळपास 700 ते 800 शब्दांचा, तो पार्ट गाभा असतो आणि ज्याच्याबद्दल मी आता तुमच्याशी बोलतोय. मग त्याच्यामध्ये आपण काय आणायचं मी सांगितलं? पॉलिटिकल, इकॉनॉमिक, सोशल, एन्व्हायरमेंटल, कल्चरल, हिस्टॉरिकल, जिओग्राफिकल, त्याचबरोबर लोकल, नॅशनल, इंटरनॅशनल अशा सर्व प्रकारच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे? विचार करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे अँगल आणू शकता. आता हे ऍक्च्युअली मी इथं एक्सप्लेन नाही करू शकत, कारण याच्यामध्ये खूप वेळ जाईल की एक्झॅक्टली कसे अँगल आणायला पाहिजेत, कारण तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये. बट मला सांगायचं की हे तुम्ही काव्यामध्ये लिहिलं पाहिजे. आणि हे सांगत असताना किंवा हे करत असताना मी जे सुरुवातीला म्हटलो की या सर्वांमध्ये लिंक पाहिजे. म्हणजे काय? समजा तुम्ही एक राजकीय मुद्दा किंवा एक पॉलिटिकल अँगल लिहिलेला आहे, ठीक आहे, की फॉर एक्झाम्पल आपण धरू की जागतिकीकरणामुळे भारतीय महिलांचं जे काय आहे ते डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय घेण्याच्या जी काही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये त्यांचं सहभाग वाढलेला आहे. आणि मग संसदेमध्ये किंवा राज्यांच्या विधानसभामध्ये त्यांचं जे काही रिप्रेझेंटेशन वाढताना आपल्याला दिसतंय. हा समजा आपण राजकीय अँगल त्याच्यामध्ये दिला, किंवा आपण म्हणू की पंचायत राज्य संस्था आहे त्याच्यामध्ये त्यांचं पार्टिसिपेशन वाढताना दिसतंय. कारण याचं कारण आहे की जागतिकीकरणामुळे जी काही कम्युनिकेशन रिव्हॉल्युशन आपल्या इथं आलेलं आहे, मोबाईल असेल, फोन असेल, टीव्ही असेल, याच्यामुळे महिलांमध्ये जागृती तयार होते. त्याच्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं काय होतंय? सहभाग वाढतोय. आता समजा हा पॉईंट आपण लिहिला. आता ह्याच्यानंतर तुम्हाला पॉईंट लिहायचा आर्थिक. तर मग तुम्ही समजा हा पॅराग्राफ वरून डायरेक्ट आर्थिक पॅराग्राफ लिहाल का? तसं केलं तर काय होईल की ब्रेक होतो, फ्लो काय होतो? ब्रेक होतो. मग तुम्ही काय करायला पाहिजे? समजा हा राजकीय मुद्दा लिहिला की पंचायत राज संस्थांमध्ये वगैरे त्यांचा सहभाग वाढतोय, आणि पुढं लाईन लिहायची, जागतिकीकरणाचा परिणाम फक्त राजकीय क्षेत्रातच नाही तर महिलांच्या आर्थिक सबलीकरणामध्ये सुद्धा जागतिकीकरण खूप मोठं रोल प्ले करतंय असं लिहायचं आणि तिथं एंड करायचं आणि पुढचा पॅराग्राफ आर्थिक मधून चालू करायचा. म्हणजे वाचणाऱ्याला राजकीय वाचतोय आणि त्यानंतर आर्थिकची एक ओळ असते की फक्त राजकीय नाही तर आर्थिक सबलीकरणामध्ये सुद्धा जागतिकीकरण रोल प्ले करतंय असं वाचतोय आणि मग तो पुढच्या पॅराग्राफात होते. म्हणजे त्याला लिंक तुटल्यासारखं वाटत नाही. तर हा फ्लो खूप इम्पॉर्टंट असतो निबंध लेखनामध्ये. तर हे तुम्ही लक्षात नेहमी घ्यायला पाहिजे. ठीक आहे. आणि प्लस त्यानंतर मग याच्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा स्कीम्स लिहू शकता. कोणकोणत्या स्कीम्स आहेत, कोणकोणते वेगवेगळे इनिशिएटिव्ह असतील. मी जसं मगाशी म्हटलं तर वेगवेगळ्या संस्था किंवा गव्हर्नमेंटचं काही डेटा, आकडेवारी असेल ते सुद्धा लिहू शकता. प्लस त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या लोकांचे कोट सुद्धा तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. म्हणजे आता समजा सामाजिक अँगल बघत असताना, ठीक आहे, की सामाजिक परिणाम काय झाला हे बघत असताना तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता की आंबेडकरांचा एक कोट आहे की आय मेजर द प्रोग्रेस ऑफ सोसायटी बाय प्रोग्रेस विच वुमन इन दॅट सोसायटी हॅज मेड. म्हणजे मी एखाद्या देशाची प्रगती याच्यावरून मोजतो की त्या देशामधल्या महिलांनी किती प्रगती केली, असं आंबेडकरांचा एक कोट आहे. तर बाबासाहेबांचा तो कोट सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता सामाजिक याच्यामध्ये, आणि मग पुढे सामाजिक परिणाम लिहू शकता. तर अशा प्रकारे थोडंसं तुम्ही त्याला इनोव्हेटिव्ह बनवू शकता. म्हणजे कोट्स, डेटा, वेगवेगळ्या स्कीम्स या सर्वांचा उपयोग तुम्ही बॉडीमध्ये करायचा आहे. कारण बॉडी तुम्हाला जवळपास 700 ते 800 शब्दामध्ये लिहायची आहे आणि या सर्व अँगलनं लिहायचे. मी जे तुम्हाला 7-8 डायमेन्शन्स तुम्हाला जे सांगितलं राजकीय पासून पूर्ण इंटरनॅशनल, नॅशनल पर्यंत जे काय, तर हे सर्व तुम्ही
म्हणजे करायला पाहिजे. आणि लक्षात घ्या, हे सर्व काही लगेच एका दिवसात येणार नाही, हे सर्व थोडंसं प्रॅक्टिसने येतं. आपण त्याच्याबद्दल बोलूच. आता मग राहतो तो एंड. ठीक आहे, निबंधाचा शेवट. निबंधाचा शेवट करत असताना शेवट हा असं म्हणलं जातं, की शेवट हा नेहमी सकारात्मक करावा. सकारात्मक म्हणजे काय? प्रॉब्लेम सगळीकडे आहे. म्हणजे जरी तुम्हाला टेररिझम म्हणजे नक्षलवाद असेल किंवा आतंकवाद असेल, हा जरी टॉपिक आला तरी त्याचा शेवट सकारात्मक पाहिजे. सकारात्मक म्हणजे काय, मग टेररिझमला ओके म्हणायचं का? नाही. सकारात्मक म्हणजे म्हणायचं की प्रॉब्लेम कितीही मोठा असू दे, आपण जर ठरवलं तर आपण त्या प्रॉब्लेमवरती मार्ग काढू शकतो, याला म्हणायची सकारात्मकता. तर ती सकारात्मकता आपल्याला शेवटी दाखवायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळे सजेशन्स, म्हणजे आपण त्यासाठी काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी आणखी सरकारनं काय केलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये लिहायचं आहे. आणि मग शेवटी तुम्ही त्याचा निबंधाचा शेवट करायचा आहे. शेवट करत असताना मी एक सांगेन, की शेवट करत असताना निबंधाचा शेवट हा त्याच्या सुरुवातीशी कनेक्ट करायला बघा. म्हणजे कसं? निबंधाचा शेवट हा त्याच्या स्टार्टिंगला म्हणजे त्याच्या इंट्रोडक्शनला कसा काय कनेक्ट होऊ शकतो? की आता इमॅजिन करा, की मगाशी मी तुम्हाला एक स्टोरी सांगितली बघा, की आस्तिक पांडे, अकोल्याचे कलेक्टर यांची मी एक स्टोरी लिहिली होती आणि त्याच्यापासून निबंधाची सुरुवात केली होती. किंवा मगाशी मी एक तुम्हाला निबंधाचं उदाहरण दिलं, की शेतकरी आत्महत्या, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला एका महिलेचं नाव दिलं होतं, की या महिला शेतकरी विधवा आहेत आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. ही सुरुवात होती. आता शेवट करताना काय करायचं माहितीये का? की पुन्हा लिहायचं, की आस्तिक पांडेंनी जसं केलं, म्हणजे शेवटी लिहितोय बरं का मी. आस्तिक पांडे या कलेक्टरनी ज्या प्रकारे काम केलं, त्याच प्रकारे काम सर्वांनी केलं, तर भारतामध्ये खूप मोठं परिवर्तन येऊ शकतं. म्हणजे ज्या वेळेला तो एक्झामिनर शेवटी आलेला असतो आणि त्याला पुन्हा जेव्हा आस्तिक पांडे हे नाव येतं, तेव्हा त्याला लगेच आठवलं, की रे हा, हे त्यांनी सुरुवातीला पण लिहिलं होतं. म्हणजे त्याला आपण आपला निबंध आठवायला मजबूर करतो. ठीक आहे? किंवा तुम्ही मगाशी ज्या तुम्हाला मी महिला म्हटल्या, ठीक आहे? बनसोडे नावाच्या ज्या महिलांचं मी नाव घेतलं होतं, तर त्यांचं नाव तुम्ही शेवटी आणखी एकदा आणा. कसंही आणा, पण आणा. की त्यांच्यासारखं नशीब कुणालाही नसावं आणि शेतकरी आत्महत्या थांबल्या पाहिजेत. कारण जर शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत, तर अशा प्रकारच्या बनसोडे कितीतरी तयार होतील. आणि मग अशा किती स्कीम काढणार आहेत आणि किती बनसोड्यांना तुम्ही अशा स्कीमचं उद्घाटन करायला लावणार आहे. अशा प्रकारचं जर तुम्ही एंड करत असाल, तर जो निबंध चेक करणार आहे त्याला तुमचा सुरुवात लगेच आठवेल, की हा इथून सुरुवात झाली होती. मग त्याला अख्खा निबंध आठवतो. मग त्याला ओव्हरऑल निबंधाचा एक एंडलाच त्याला ओव्हरऑल निबंधाचा पुन्हा पर्स्पेक्टिव्ह होऊन जातो आणि मग चांगले मार्क्स येतात. त्यामुळे एंडला नेहमी तुम्ही निबंधाच्या सुरुवातीशी काय करा, नेहमी कनेक्ट करा. ठीक आहे? तर अशा प्रकारे निबंधाची सुरुवात, निबंधाचा जो काही गाभा आहे आणि निबंधाचा जो काही एंड आहे त्याला आपण पाहिलं पाहिजे. आता मग सर्वात महत्वाचं विद्यार्थ्यांचा परत प्रश्न होता, की ठीक आहे, आता इंट्रोडक्शन लिहायचं आहे, बॉडी लिहायची आहे, शेवट लिहायचा आहे, हे सगळं मान्य आहे. पण आता ह्याची निबंधाची तयारी करायची कशी? ठीक आहे. पॉइंट एक राहतो, की निबंधाची तयारी कशी कशी करायची? तर मी जसं सुरुवातीला म्हणलं, की निबंधासाठी खूप वेळ द्यावा लागत नाही. आपण निबंधाला व्यवस्थित प्लॅन केलं किंवा व्यवस्थित स्ट्रॅटेजी ठेवली, तर निबंधाचं काय होऊ शकतं, चांगल्या प्रकारे निबंधाचं आपण प्रिपरेशन करू शकतो. ठीक आहे. तर आता काय करायचं? तर फॉर एक्झाम्पल मी असं सजेस्ट करेन, की तुम्ही UPSCचे मागचे निबंध जर बघितले जाऊन किंवा MPSCचे पण निबंध बघा, त्याच्यामधले विषय बघा आणि तुम्हाला असं सापडेल, की हे निबंधाचे विषय एक 30 ते 35 ढोबळ टॉपिक मधलेच आहेत. म्हणजे एक टॉपिक आहे महिला, दुसरा टॉपिक असेल समजा सोशल मीडिया, तिसरा टॉपिक असेल धर्म, चौथा टॉपिक असेल सायन्स अँड टेक्नॉलॉजी, अशा प्रकारच्या 5वा टॉपिक असेल इकॉनॉमी म्हणजे आर्थिक घडामोडी. ठीक आहे? अशा प्रकारच्या ठोकळ एक 30 एक टॉपिक निघतं. किती टॉपिक? 30. तर या 30 टॉपिक च्या अंडरच निबंधाचे सगळे विषय कॅटेगराईज करता येतात. तर मी असं सजेस्ट करेन, की पहिल्यांदा असे 30 एक टॉपिक पहिल्यांदा काढून घ्यावेत. आणि आपण निबंधासाठी एक वही द्यावी. एक वही त्या निबंधासाठी घातल्यानंतर प्रत्येक टॉपिकला 2 ते 3 पेजेस सोडावे. ठीक आहे? प्रत्येक टॉपिकला 2 ते 3 पेजेस सोडावेत. अशा प्रकारे एका वहीमध्ये 30 टॉपिकचं डिव्हिजन करावं आणि मग तुम्ही जेव्हा रोज न्यूजपेपर वाचता, आता एकदा ठीक आहे वही घातली, टॉपिकचं डिव्हिजन केलं, टॉपिकचं नाव लिहिलं, सगळं केलं. मग आता पुढं काय? तर निबंधासाठी इथून पुढं आपण जेव्हा मेन्सचा अभ्यास करत असेल, निबंधाचा अभ्यास करत असेल, तेव्हा इथून पुढं आपण आता निबंधासाठी डेटा, त्याच्यासाठी कोट्स, त्याच्यासाठी प्रत्येक 30 टॉपिकला प्रत्येक टॉपिक जर आला, समजा महिलांसंदर्भात टॉपिक आला, तर त्याची सुरुवात मी कशी करेन?
जर समजा आर्थिक घडामोडीचा टॉपिक आला तर त्याची सुरुवात कशी करेन, जर समजा आतंकवादा संदर्भात आला तर त्याची सुरुवात कोणत्या स्टोरीनं करेन का, कोणत्या कोटनं करेन का, अशा प्रकारच्या गोष्टी आधीच ठरवून ठेवायच्या. त्यामुळे 30 टॉपिक घ्यायचे, 30 टॉपिक ब्रॉड टॉपिक निवडायचे, त्या ब्रॉड टॉपिकला वही घालायची आणि प्रत्येक टॉपिकचा सुरुवात कशी करेन, त्याच्यामध्ये कोणते कोणते कोट्स देईन, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या संस्थांचा डेटा कोट मी करू शकतो, कोणत्या कोणत्या गव्हर्नमेंट स्कीम्स मी त्याच्यामध्ये लिहू शकतो आणि त्याचा एंड एकंदरीत मी कसा करू शकतो, या सर्व गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये नोंद करायला पाहिजे. मग हे सर्व एका दिवसात होणार आहे का? अजिबात नाही. तुम्ही टॉपिक निवडणे, टॉपिकसाठी वही घालणे, त्याच्यासाठी सेगमेंटेड पानं सोडणे हे पहिली काम आहे. त्याच्यानंतर तुम्ही दैनंदिन अभ्यासामध्ये जेव्हा तुम्ही न्यूजपेपर वाचता तेव्हा न्यूजपेपरमध्ये बऱ्याचशा स्टोरीज, बऱ्याचशा न्यूज येतात की ज्याच्यामधून तुम्हाला निबंधाची सुरुवात, निबंधासाठी डेटा मिळत राहतो. किंवा तुमच्या वाचनामध्ये बरेचसे कोट्स येतात, इथिक्स वाचत असताना बरेचसे कोट्स येतात, बऱ्याचशा स्टोरीज येतात. या स्टोरीज सुद्धा तुम्ही निबंधासाठी वापरू शकता. मग काय करायचं, एकदा का आपल्याला वाटलं की हा चला ही जी काही न्यूज आहे किंवा ही स्टोरी आहे ही आपण समजा की फॉर एक्झाम्पल सोशल मीडियामध्ये वापरू शकतो. सोशल मीडिया टॉपिकवरती जर उद्या जाऊन निबंध आला असतं तर मग काय करायचं, ती स्टोरी लगेच आपल्या त्या सोशल मीडियाच्या चॅप्टरला जायचं निबंधाच्या वहीमध्ये आणि तिथं ती स्टोरी किंवा तिथं ते पॉईंट लगेच लिहून घ्यायचे की यानं इंट्रोडक्शन करू शकतो. समजा एखादा कोट आला, आता समजा तुम्हाला एक कोट सापडला, काय समजा मला एक आठवते की मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांचा एक कोट आहे की our scientific power has surpassed our moral power such that we have guided missile but misguided men. हा मार्टिन लुथर किंगचा एक कोट आहे. म्हणजे मार्टिन लुथर किंग म्हणतात की आपली वैज्ञानिक शक्ती इतकी पुढे गेली आहे आपल्या नैतिक शक्तीपेक्षा की आपल्या इथं गायडेड मिसाईल आहेत पण मिसगायडेड माणसं आहेत. अशा प्रकारचा कोट आहे. आणि मला सांगा, हा कोट जेव्हा आपल्या समोर येतो तेव्हा आपण लगेच हा कोट उचलला पाहिजे, आपल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी या चॅप्टरच्या अंडर ठेवला पाहिजे. का? उद्या जाऊन त्याच्यावरती जरी समजा सोशल मीडियावरती जर आलं तर हा कोट हे सांगतोय की जसं एखादं सोशल मीडिया किंवा एखादी सायन्स अँड टेक्नॉलॉजी जशी चांगली आहे तशी ती वाईट सुद्धा आहे. त्यामुळे त्याचा दुरुपयोग होऊ नये हे हा कोट सांगतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कोट्स त्या ठिकाणी म्हणजे नेऊन ठेवा. अशा प्रकारे डेटा, कोट्स, इंट्रोडक्शन हळूहळू जनरेट करा आणि या 30 टॉपिकसाठी हे सर्व प्रिपेअर करा. एकदा का तुम्ही हे प्रिपरेशन केलं मग तुम्हाला समजा उद्या जाऊन महिलावरती निबंध आला की तुम्हाला विचार नाही करावा लागणार की मी याची सुरुवात कुठून करू, कारण तुम्हाला माहिती आहे महिलाची सुरुवात, महिलावरती निबंध आला म्हटलं की सुरुवात अशीच करायची. त्याच्यामध्ये हा डेटा टाकायचाच आपल्याला कुठेतरी, त्याच्यामध्ये हे कोट्स आपल्याला टाकू शकतो. त्यामुळे तुमच्याकडे पेज रेडी होतं. त्यामुळे तुम्हाला लगेच महिलावरती टॉपिक आला की त्याचं तुम्हाला सुरुवात, त्याच्यामधले कोड, त्याच्यामधले डेटा हा लगेच आठवतो. त्यामुळे निबंधाला एक सिस्टमॅटिक तयारी आपण काय केली पाहिजे, केलीच पाहिजे असं मला वाटतं. आता हे झाली तयारी. आता दुसरा पॉईंट येतो निबंध लिहिण्याचा. तर ज्या प्रकारे आपल्याला 2 निबंध लिहायचे आहेत आणि प्रत्येक निबंध 125 मार्काचा म्हणजे 1000 ते 1200 शब्दांचा आहे, म्हणजे मोठा निबंध लिहायचा आहे. त्यामुळे निबंधाची सुरुवात तुम्ही आजपासूनच केली पाहिजे. आजपासून म्हणजे मी म्हणेल की प्रत्येक आठवड्याला किमान एक तरी निबंध आपण लिहिला पाहिजे. मग तुमच्यामधले बरेचसे लोक म्हणतील की सर आता आम्ही तर नवीन आहे, आम्ही तर एवढं काही वाचलेलं नाहीये, मग हे निबंध आम्ही म्हणजे कसे लिहू? तर मी म्हणत नाही की सुरुवातीलाच तुम्ही 1000-1200 शब्दांचा निबंध लिहा किंवा सुरुवातीलाच तुम्ही खूप भारी सुरुवात करा किंवा अतिशय चांगला निबंध लिहा, असं नाहीये. सुरुवातीला आपल्याला तेवढं जमणार नाही. आपला निबंध कदाचित 300-400 शब्दामध्ये संपेल, म्हणजे आपल्याला आठवायचंच बंद होईल. होऊ द्या, प्रश्न तो नाहीये. प्रश्न आहे की सुरुवात करणे. त्यामुळे निबंधाची सुरुवात आज करा. आज तुम्ही 300 शब्द लिहाल, अनेक 15 दिवसांनी, महिन्याने तुम्ही त्याचे 400-500 शब्द लिहाल, आणखी पुढे दिवस गेला की हळूहळू तुम्ही 800-900 शब्दापर्यंत जाल. मी जसं सुरुवातीला म्हटलं होतं, निबंध लिहिणे ही एक कला आहे, ती एक स्किल आहे आणि ते हळूहळूच तयार होतं आणि त्यामुळे तेच तयार होण्यासाठी तुम्ही सुरुवात करणं जरुरी आहे. त्यामुळे निबंधाची सुरुवात आत्तापासून करा. आत्तापासून निबंध आठवड्याला एक 2-4 तास जरी तुम्ही दिले, म्हणजे 1 तास 1.5 तासामध्ये निबंध लिहिला आणि पुढच्या तास 1.5 तासामध्ये त्याच्यावरती विचार केला, काही इंटरनेट सर्च मारला आणि काहीतरी वाचून काहीतरी ऍडिशन करायला बघितलं, तर तुमचा निबंधाची तयारी हळूहळू होत राहते. त्यामुळे निबंधाची तयारी ही आत्तापासूनच करायला पाहिजे असं मी म्हणेल, जी तुम्हाला जास्त मार्क कमीत कमी वेळामध्ये घेण्याला खूप जास्त मदत करेल. ठीक आहे. तर मला असं वाटतं की मी तुम्हाला म्हणजे पर्टिक्युलरली हे सांगितलं की का निबंध महत्वाचा आहे, निबंधामध्ये कशा प्रकारे स्ट्रक्चर असतं, निबंध कसा लिहायचा आहे आपल्याला
ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते डायमेन्शन्स आणायचे आहेत, सुरुवात कशी करायची, एंड कसा करायचा, एंड कसा सुरुवातीशी बरोबर जोडायचा, त्याचबरोबर निबंधाची तयारी करत असताना कशा प्रकारे आपण टॉपिक्स तयार करू शकतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये कशा प्रकारे वही टाकून आपण त्याच्यामध्ये हळूहळू इन्फॉर्मेशन घेऊ शकतो आणि मग निबंध लेखन सुद्धा करायला पाहिजे आणि सुरुवातीला आपल्याकडून स्वतःकडून जास्त अपेक्षा न करता लिहिण्याला सुरुवात केली पाहिजे आणि हळूहळू आपला निबंध काय होतो, इम्प्रूव्ह होतो. निबंध हा पॅरेग्राफ मध्ये लिहावा. जसं मी म्हटलं की निबंध हा बघा त्यांचा मुद्दा कदाचित ह्याच्यामुळे असेल की जीएसचे जेव्हा GS आपण मध्ये. क्वेश्चन लिहितो त्यावेळेला आपण बरेचसे त्यामध्ये बीट्स म्हणजे पॉईंट वाईज लिहितो वगैरे, तिथं ते ठीक आहे, तिथं तुम्ही पॅरेग्राफ और पॉईंट हे तुम्ही करू शकता, पण निबंध हे पॉईंट वाईज लिहिण्याची गोष्ट नाहीये. निबंधामध्ये जसं मी म्हटलं फ्लो इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे एक पॅरेग्राफ त्याच्यानंतर त्याला लिंक करताना दुसरा पॅरेग्राफ, त्याच्यातून तिसरा, त्याच्यातून चौथा, अशा प्रकारे निबंध उलगडत गेला पाहिजे. त्यामुळे ऑलवेज निबंध जेव्हा आपण पॅरेग्राफ मध्ये लिहितो तेव्हा त्याचा फ्लो किंवा त्याचा एक ओव्हरऑल एक आपण ज्याला होलिस्टिक इंटिग्रेटेड व्ह्यू जो राहतो तो चांगला राहतो. त्यामुळे मी म्हणेल की पॅरेग्राफ मध्ये लिहिलं. सर इंग्लिशची खूप भीती आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये. स्नेहा सपकाळ यांचा प्रश्न आहे की सर इंग्लिश मधून आम्हाला वर्ड सुचत नाही, शब्द सुचत नाही, तर Okay. काय करावं, म्हणजे त्याच्यासाठी काय करावं, एसे लिहिण्यासाठी इंग्लिश मधून काय करावं? ओके. हे बघा, आता फ्रँकली स्पीकिंग कोणत्याही लँग्वेजची व्होकॅब्युलरी जी असते ती कधीही पाठ करून लक्षात नाही राहू शकत. म्हणजे त्याला एक लिमिट आहे. कदाचित ठीक आहे तुम्ही 5-50 शब्द पाठ करालही आणि ते लक्षात ठेवाल, पण ऍक्च्युअली ते यूज नाही होत, कारण जोपर्यंत तुम्ही त्या शब्दाशी फॅमिलियर नाही होत. नंबर 1. मग आता याचा अर्थ काय की आपल्याला जर इंग्लिशचे शब्द आपल्या भाषेमध्ये किंवा आपल्याला बोलताना किंवा लिहिताना त्या यायला पाहिजेत, म्हणजे स्वतः आपसूक आपल्या मनामध्ये किंवा विचारांमध्ये यायला पाहिजेत, याचा अर्थ आपण त्याच्याशी फॅमिलियर व्हायला पाहिजे. आणि कोणत्याही भाषेशी आपण फॅमिलियर तेव्हा होतो जेव्हा त्या भाषेमध्ये आपण कंटिन्युअसली रीड करतो किंवा बोलतो किंवा लिहितो. ठीक आहे. तर आता इंग्लिश जर सुधारायचं असेल तर मी सजेस्ट करेन की कोणतंही पुस्तक घेऊन एखादी व्होकॅब्युलरी वाचणे हे इंग्लिश सुधारण्याचा वे नाहीये. तुम्हाला इंग्लिश चांगलं सुधारायचं असेल तर मी सजेस्ट करेन की इंग्लिश न्यूजपेपर वाचणे. आता तुम्ही म्हणाल की सगळा वाचायचा का? नॉट नेसेसरी. मी म्हणेल की चला रोज काय करायचं की इंग्लिश न्यूजपेपरचे फ्रंट पेजची पहिली न्यूज जी आहे ती एक न्यूज आणि शेवटच्या पानाची शेवटची एक न्यूज, एवढ्या 2 न्यूज रोज वाचायच्या आणि ते वाचत असताना वाक्यांचं फॉर्मेशन कसं केलंय आणि त्याच्यामध्ये एखादा दुसरा जेव्हा शब्द अडतो तेव्हा तो शब्द घेणे, डिक्शनरीत त्याचं मिनिंग बघणे आणि तो आपल्या वहीमध्ये लिहून घेणे, म्हणजे आपली व्होकॅब्युलरी तयार करणे. याच्यामध्ये फरक काय माहितीये का? का तर तुम्ही त्या शब्दाचा वापर बघितलाय, वाक्यात कसा झाला होता आणि मग तो शब्दाचं मिनिंग बघताय आणि मग त्या वाक्याचा अर्थ समजून घेताय आणि मग तो शब्द तुमच्या पुस्तकात लिहिताय. यानं मी मगाशी म्हटलं तसं फॅमिलॅरिटी, म्हणजे तुम्ही त्या शब्दाशी किती, तुम्हाला तो शब्द कसा वापरला गेला हे जेव्हा तुम्हाला समजतं तेव्हा शब्द तयार व्हायला लागतात. आणि आणखी एक पुस्तक आहे मी सजेस्ट करेन की जर तुम्हाला शक्य असेल, म्हणजे आय डोंट नो म्हणजे तुम्हाला तेवढा वेळ मिळेल का, बट वर्ड पॉवर मेड इझी नावाचं एक नॉर्मन लेवीचं पुस्तक आहे आणि ते खूप सुंदर पुस्तक आहे ज्यांनी शब्दांची उत्पत्ती कशी होते वेगवेगळ्या, ठीक आहे, लॉजी म्हणलं की बायोलॉजी असते, अँथ्रोपोलॉजी असते, है ना, जिओलॉजी असते, तर लॉजी म्हणजे सायन्स, मग लॉजिक पासून शब्द किती तयार झाले, अशा प्रकारे खूप सुंदर पुस्तक त्यांनी दिलंय ज्याच्यामधून खूप जास्त शब्द चांगल्या प्रकारे लक्षात राहायला मदत होऊ शकते. त्यामुळे वर्ड पॉवर मेड इझी नावाचं एक पुस्तक आहे, जे तुम्हाला वेळ मिळत असेल तर तुम्ही नक्की रेफर करू शकता. अदरवाईज न्यूजपेपर रिडिंग आणि त्याच्यामधलं मी जसं म्हटलं तसं यूज त्याचा अंडरस्टँड करणं खूप इफेक्टिव्ह राहतं. आता बरेचसे लोक करत नाहीत, ठीक आहे, कारण बऱ्याच जणांना वाटतं की अशा प्रकारे मी डायग्राम काढले किंवा फ्लोचार्ट काढले तर एसेचा तो एक फ्लो बिघडून जातो. पण माझे काही मित्र आहेत ज्यांनी एसे मध्ये डायग्राम्स फ्लोचार्ट वापरलेले आहेत आणि त्यांना चांगले मार्क्स आलेले आहेत. म्हणजे डायग्राम फ्लोचार्ट वापरल्याने एसे मध्ये मार्क्स कमी झाले किंवा त्याचा तोटा झाला असं काही जाणवले नाहीये, त्यांना चांगले मार्क आलेले आहेत. म्हणजे वापरू शकता का? वापरू शकता. बुक सजेस्ट करेन किंवा बुक घ्यायची जरूरत अजिबातच नाहीये. मी तुम्हाला प्लेनली सिंपल सजेस्ट करेन की कोणत्याही, म्हणजे तुम्ही गुगलवरती जावा आणि कोट्स बाय इम्पॉर्टंट फिलॉसॉफर्स फॉर एसे असं टाका, कोणता तरी युपीएससीच्या क्लासने कोणीतरी ते कंपाईल करून कुठेतरी ठेवलेलंच असतं, त्याची पीडीएफ तुम्हाला इझिली मिळेल. अदरवाईज टेलिग्रामवरती युपीएससी मटेरियल वगैरे या टाईपच्या चॅनलवरती जावा, त्याच्यामध्ये सर्च करा, तुम्हाला ते अख्खी पीडीएफ भेटून जाईल. त्याच्यामध्ये 15-20 पानं असतील आणि एज्युकेशनचे कोर्स 7-8 कोर्स, हेल्थचे 7-8 कोर्स आणि असे वेगवेगळे कोर्स तुम्हाला एका ठिकाणी मिळतील. बस त्याच्यापेक्षा पुढे जाऊन त्याच्यामध्ये जास्त वेळ घालवण्याची काही जरूरत नाही. थँक्यू सर, थँक्यू. सर्वांना खूप खूप ऑल द बेस्ट. ठीक आहे, आणि चांगला अभ्यास करा आणि कष्ट केलं, सातत्य राखलं तर तुम्हाला सक्सेस नक्की मिळेल.
आणि स्वप्नील सरांसारखे मार्गदर्शक तुमच्या पाठीशी आहेत, जे तुम्हाला प्रत्येक अपडाऊनला, तुमच्या प्रत्येक क्वेरीजला ते आता मी पाहतोय. आता मी सरांबद्दल थोडं सांगेन. मी जे अनुभवलं ते बऱ्याचशा लोकांशी संपर्क साधतात, त्यांचा टाइम घेतात, त्यानुसार शेड्यूल अरेंज करतात. सो ही एवढी सोपी गोष्ट नसते. ह्याच्यासाठी खूप डेडिकेशन लागतं आणि तेवढं त्या विषयासाठी किंवा ह्या प्रकल्पासाठी तेवढं माणूस डेडिकेटेड लागतो. सो म्हणजे यांच्यासारखं व्यक्तिमत्व तुम्हाला भेटतंय आणि तुम्हाला एवढा चांगला प्लॅटफॉर्म भेटतोय, त्याचा तुम्ही नक्की फायदा करा आणि हा प्लॅटफॉर्म असंच चालू ठेवा आणि वाढत राहू, अशी मी शुभेच्छा देतो आणि सर्वांना ऑल द बेस्ट. आणि स्वप्नील सर खूप खूप थँक्यू आणि धन्यवाद सर.